गेल्या 35 वर्षांमधून अनेक कलाकारांना प्रकाशझोतात आणणारे ज्येष्ठ लाईटमन अनंत पवार हे गेल्या 6 महिन्यापासून केईएम रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। ही बातमी मी मराठीने लावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने एक मदतीचा हात त्यांना देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत अनंत पवार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। अनंतजी, 6 महिने झाले तुम्ही केईएम रुग्णालयामध्ये उपचार घेत आहात। अनेक कलाकारांनी किंवा अनेक जणांचे म्हणजे कोणाशीच तुमचं बोलणं झालेलं नाही आहे। काय वाटतं, 6 महिने तुम्ही दूर आहात? दूर म्हणजे मी माझ्या याच्यामध्ये दुखण्यामध्ये, म्हणजे दुखणं कधी दूर होईल याच्यामध्ये चिंतित, ते कधी दूर होईल आणि कधी त्याच्यातून मी बाजूला होईल ह्याच्यामधूनच मला बरं वाटत नव्हतं। तर मी कोणाशी संपर्क, आणि माझ्या डोक्यात पण नाही आलं की कोणाशी संपर्क साधू। मग मी हरलो, बोला आता काय करू। मग डॉक्टरी बोलो बघूया, डॉक्टर नको, मग बघूया आपले जुने मित्र वगैरे नाट्यसृष्टीतील कलावंत यांच्याशी मग संपर्क साधून वगैरे मग प्रशांत जांभळेमार्फत वगैरे त्यांनी मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा संपर्क साधून वगैरे मी मराठीचा मोठेपणा आहे। आता तर थोडीफार त्यांनी एक मदत केलेली आहे, अजून परत मदत देण्याचा ते प्रयत्न करतील असं मी मानतो आणि त्यांचे फार मोठे आभार मानतो। बॅकस्टेज आर्टिस्ट नेहमीच त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, यांच्यासाठी काही उपाययोजना कराव्या असं तुम्हाला वाटतं का? मला फार वाटतं, पण बाकीच्यांना पण वाटलं पाहिजे ना, बाकीच्यांना पण पुढाकार घेतला पाहिजे। ह्याच्यातून बरा होईल, मी पण त्यांना सपोर्ट करीन, लवकरात लवकर त्यांना पण सपोर्ट माझ्यातर्फे होईल असं मी मानतो। पण लवकरात लवकर ह्याच्यातून मी बरा होईन तेव्हा। अनेक कलाकारांना राजकीय पक्षांचा हात असतो, मदतीचा हात असतो, परंतु याच्यामध्ये उपेक्षित राहतात ते बॅकस्टेज आर्टिस्टसाठी काहीतरी उपाययोजना कराव्या अशी विनंती अनंत पवार यांनी केलेली आहे। वैदेही काणेकर, मी मराठी न्यूज, मुंबई।